निसर्ग भ्रमंती ग्रुप वन्यजीवांची लोकसहभागातून तहान भागवण्यासाठी पुढाकार घेत आहे। नगर लगतच्या जंगल परिसरातील पाणवठ्यांची दुरुस्ती आणि त्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहे। यावर्षी गुंडेगाव येथील वन विभागातील पाणवठे दुरुस्त करून टँकरने भरण्यात येऊन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, असे निसर्ग भ्रमंतीचे विद्यासागर पेटकर यांनी सांगितले। मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते। वन्यजीव आणि पशुपक्षी जेथून आपली तहान भागवतात असे नद्या, नाले, नैसर्गिक आणि वन विभागाने तयार केलेले पाणवठे सध्या कोरडे पडले आहेत। त्यामुळे वन्यजीवांचे पाण्यासाठी हाल होत असून पाण्यासाठी ते नागरी वस्तीजवळ येत आहेत किंवा पाण्याअभावी तडफडून मृत्यू होणे असे प्रकार घडत आहेत। यासाठी नगरमध्ये निसर्ग भ्रमंती ग्रुप हा पर्यावरण रक्षणासाठी काम करत आहे। जंगलातील पशुपक्ष्यांची तहान भागावी यासाठी गेल्या 9 वर्षापासून नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यावर टँकरने पाणी टाकण्यात येते। यासाठी निसर्ग भ्रमंती ग्रुप नगरच्या आसपासच्या जंगलात सर्वेक्षण करतात आणि आवश्यकतेनुसार तेथे पाणी टाकले जाते। काही कृत्रिम पाणवठे भेगाळलेले आढळताच अशा पाणवठ्याच्या दुरुस्तीचे कामही निसर्ग भ्रमंती ग्रुपने हाती घेतले आहे। यासाठी नगरकर वाढदिवस, स्मृती दिन तसेच मुक्या प्राण्यांच्या प्रेमापोटी सहभाग घेतात। या उपक्रमात यावेळी निसर्ग भ्रमंतीचे प्रसाद खटावकर, नितीन केदारी, शशिकांत महाजन, दिनेश राऊत, संजय दळवी, सुरेंद्र सोनवणे, धीरज खिस्ती, नरेंद्र सोनवणे, वन विभागाचे वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक मानसिंग इंगळे, वन कर्मचारी राम भोसले, कचरू भापकर शेळके हे कर्मचारी उपस्थित होते। या उपक्रमासाठी उपवन संरक्षक सुवर्णा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे। अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी विद्यासागर पेटकर 9422 73 86 54 यांच्याशी संपर्क साधावा। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।